तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा हवामान अपडेट्स या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आज मध्यरात्री तसेच आपल्याला रात्रभर बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये आपल्याला पावसाची संततधार आपल्याला कायम पाहायला मिळते। कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये, कोणकोणत्या तालुक्यांमध्ये, कोणकोणत्या गावांमध्ये पावसाची शक्यता असणार आहे तेच आपण या व्हिडिओमधून सविस्तर अंदाज जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती मित्रांनो, तुम्ही अजूनही काय चॅनलला सबस्क्राइब केलेलं नाहीये, त्यामुळे आत्ताच चॅनलला सबस्क्राइब करून घ्या व व्हिडिओला एक लाईक देखील नक्की करून घ्या। तसेच आज दिवसभरामध्ये तुमच्या भागामध्ये पाऊस झाला की नाही झाला ते देखील आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। तसेच तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या लोकेशनवरून पाहताय ते देखील आम्हाला कमेंट करून नक्की कळवा, म्हणजे आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये त्या भागाचा देखील आढावा घेऊन येत असतो। तर जसं की आपण स्क्रीनवरती बघू शकताय, आपण आज कोकणपट्टीपासून सुरुवात करूयात। जसं की बघू शकताय, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी, कल्याण, डोंबिवली, वसई, विरार या संपूर्ण कोकणपट्टीच्या भागांमध्ये आपल्याला देखील भाग बदलत रात्रभर पावसाची संततधार आपल्याला पाहायला मिळते। तसेच पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला तर पश्चिम महाराष्ट्रात देखील सोलापूर, पंढरपूर, अहमदनगर, सांगली, सातारा, पुणे तसेच अहमदनगर या जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला संपूर्ण जिल्ह्यामध्ये आपल्याला रात्रभर पावसाची हलक्या मध्यम प्रमाणात आपल्याला पाऊस भुरभुर स्वरूपात देखील आपल्याला चालूच पाहायला मिळतोय। दिवसभरात मित्रांनो आपल्याला बऱ्याचशा भागांमध्ये मुसळधार पाऊस देखील आपल्याला झालेला पाहायला मिळाला। तसेच मित्रांनो, मराठवाड्याचा विचार केला तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, लातूर, धाराशिव या संपूर्ण जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय। तसेच विदर्भाचा विचार केला तर विदर्भात देखील मित्रांनो आपल्याला अमरावती, आर्वी, अचलपूर, वरुड या भागामध्ये मित्रांनो अक्षरशः रेड अलर्ट पाहायला मिळते। म्हणजेच रात्रभर आपल्याला या भागामध्ये अतिमुसळधार स्वरूपाचा रात्री मध्यरात्री या भागात आपल्याला अतिवृष्टी सदृश्य पाऊस झालेला आपल्याला पाहायला मिळेल। तसेच उत्तर महाराष्ट्राचा विचार केला तर उत्तर महाराष्ट्रामध्ये देखील नाशिक, मालेगाव, नंदुरबार, धुळे, जळगाव, चाळीसगाव, मनमाड या संपूर्ण परिसरामध्ये देखील आपल्याला हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय। एकंदरीत जर संपूर्ण राज्याचा विचार केला तर आपल्याला कोकणपट्टीमध्ये पावसाचा जोर आपल्याला मध्यरात्रीतून सर्वाधिक आपल्याला पाहायला मिळतोय। तर मित्रांनो, मराठवाडा तसेच पश्चिम महाराष्ट्र तसेच उत्तर महाराष्ट्र या संपूर्ण भागामध्ये मित्रांनो आपल्याला रात्रभर हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला चालू पाहायला मिळतोय। तर मित्रांनो, ही होती हवामानाबद्दल छोटीशी माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। धन्यवाद। तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये।